आज नागपूरमध्ये सकल ओबीसी समाजाद्वारे भव्य असा मोर्चा काढण्यात येत आहे। 2 सप्टेंबरचा काळा GR त्यांनी म्हटलेला आहे आणि या मोर्चामध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाची काय भूमिका आहे, त्यांना आमंत्रण आलेलं आहे का, या सर्व मुद्द्यांवर आज आपण बातचीत करणार आहोत। बबनराव तायवाडे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे। सर, काय सांगाल, आज ओबीसींचा भव्य असा मोर्चा आपल्या इथे होत आहे, तुम्ही देखील ओबीसी नेते आहात, काय भूमिका आहे आपली? नाही, माझी भूमिका, आपण सर्व विटनेस आहात की जेव्हा 2 तारखेला सरकारने हा शासन निर्णय काढला आणि त्याचं पूर्ण वाचन केल्यानंतर 4 तारखेला सरकारचं शिष्टमंडळ आम्हाला भेट द्यायला आलं, तेव्हा मी या त्या दिवशी पूर्ण शासन निर्णयाचा शब्दशब्द माझ्या समर्थकांसमोर, आमच्या पदाधिकाऱ्यांसमोर केलं, पत्रकारांसमोर केलं। आणि 2000च्या कायद्यामध्ये काय आहे, 2012च्या नियमामध्ये काय आहे, त्याला जोडून हा शासन निर्णय वाचल्यावरती आम्ही सर्व या अंतिम निर्णयावरती आलो की याच्यामध्ये नवीन काहीच दिलेलं नाही। जी प्रचलित पद्धत आहे त्या पद्धतीनुसारच ज्या मराठा व्यक्तीकडे त्याच्या नातेवाईक म्हटल्याबरोबर नातेवाईक परिभाषा दिलेली आहे, वडील, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा यांच्या वंशावळीनुसार जे नातेवाईक असतात त्यातील एखाद्या नातेवाईकाकडे कुणबी जातीचं प्रमाणपत्र असेल आणि तो तशा प्रकारचं ॲफिड्यूट देण्याची तरतूद 2000च्या अधिनियमामध्ये आहे, 2012च्या नियमामध्ये देत असेल, त्याच्या आधारावर तो अर्ज करू शकणार आहे। त्याला वंशावळ जोडायची आहे, त्याला सर्व कागद द्यायचे आणि त्याच्यानंतरच तो त्याला अर्ज करू शकणार आहे। त्यामुळे नवीन त्याच्यामध्ये काही नाही, सरसकट कोणी मराठा आला आणि त्याला द्या अशा प्रकारची तरतूद नाही, किंवा सर्व मराठे कुणबी आहेत ही करा असंही त्याच्यामध्ये म्हटलेलं नाही आहे। आणि त्याच्यामुळे प्रचलित पद्धतीनुसारच कुणबी जातीची प्रमाणपत्र दिली जाणार आहेत। त्याच्यामुळे नवीन कोणी याच्यामध्ये आतमध्ये येणार नाही, त्याच्यामुळेच ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागत नाही या निष्कर्षावरती आम्ही आलो। आणि म्हणून तेव्हापासून आम्ही सांगतो की या GRमुळे ओबीसीचं कुठेही नुकसान झालेलं नाही। आणि म्हणून आजच्या मोर्चेकरांची जी मागणी आहे त्याच्याशी मी सहमत नाही आहे, ज्या मागणीशी आमची संघटना सहमत नाही आहे त्या मागणीकरता जो मोर्चा निघत असेल त्याच्याकरता सहभागी होणं हे आमच्या तत्वाला पटत नाही, प्रिन्सिपलला पटत नाही। म्हणून आमच्या संघटनेने निर्णय घेतलेला आहे की या मोर्चामध्ये आपण सहभागी व्हायचं नाही। तुम्हाला निमंत्रण आलं होतं का या मोर्चाचं सहभागी होण्याकरता? आणि आपण बघतो आहे की पात्र या शब्दामुळे हा सगळा घोळ होतो आहे का, जे ओबीसीमध्ये 2 गट आता पडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे? नाही, हे बघा, एक तर अजूनपर्यंत एवढ्या दिवसापासून तयारी सुरू आहे, परंतु कधी मला कोणत्याहीकडनं निमंत्रण कुठल्याही प्रकारचं बैठकीचं म्हणा किंवा याचं कधी आलेलं नाही। याउलट सरकारने जेव्हा यांना चर्चेला बोलवलं होतं तेव्हा त्यांनीच त्यांच्या बाजूने आवाहन केलं की तायवाडे सर जर मिटिंगला येत असेल तर आम्ही येणार नाही। मी म्हटलं नाही आहे, माझ्यामुळे चर्चा कशाला थांबवायची, मी स्वतःहूनच निर्णय घेतला की मी मिटिंगमध्ये जात नाही, कारण मला काही वेगळी चर्चा करायची नव्हती। त्या दिवशी माझी ऑलरेडी सरकारसोबत 2दा चर्चा झालेली होती। यांचा मला माझ्या वैयक्तिक भूमिकेला विरोध आहे, त्यांच्यासोबत जाऊन मी कशा काय गप्पा करायच्या, कसं काय करायचं, आणि म्हणून आम्ही आजच्या मोर्चामध्ये सहभागी होणार नाही। बिलकुल। आपण बघतो आहे की हाके जे नागपूरमध्ये आलेले आहेत या मोर्चा करता, आणि त्यांनी काही माध्यमांशी चर्चा करताना म्हटलं की मी या GRवर सविस्तर चर्चा करेल आणि बबनराव तायवाडे हे माझे गुरु आहेत, मी त्यांना जाऊन भेटेल आणि त्यांच्यासोबत बसून यावर चर्चा करेल। यावं, कधीही यावं, मी तयार आहे। मी पहिल्या दिवशीपासून माझी भूमिका घेतलेली आहे की मी माझ्या मनामध्ये माझं जे मी मत केलेलं आहे, आमचा जो निर्णय आम्ही केला त्यावर कोणाला शंका कुशंका असेल तर मी त्यांच्याशी चर्चा करायला कुठेही तयार आहे। त्याच्यामुळे त्यांनी मला कुठेही बोलवावं, मी जाईल, त्यांच्याशी चर्चा करील, त्यांनी त्यांचे मुद्दे मांडावे, मी माझे मुद्दे मांडील, आणि मग काय तो निष्कर्ष निघेल। पण मी अजूनही आमच्या निष्कर्षावरती आम्ही ठाम आहे। दारांनी सर्टिफिकेट कुणब्यांचे दिल्या जात आहेत, काय वाटतं तुम्हाला, कितपत यावरची शक्यता आहे? हे बघा, ह्या म्हणण्याला मी तरी काही अर्थ देत नाही। मागच्या दाराने म्हणजे काय, कुठला अधिकारी आपली नोकरी धोक्यात टाकणार आहे? आणि जे लोक आरोप करतात, माझं काय म्हणणं आहे, त्यांनी एखादं प्रमाणपत्र दाखवावं।
की बा हे प्रमाणपत्र निर्गमित केलेलं आहे, आम्ही याचे डॉक्युमेंट्स मागितले, याच्याकडे कुठल्याही प्रकारचा पुरावा नाही, पुरावा नसताना यांना हे प्रमाणपत्र दिलेलं आहे, त्याची चौकशी करा. जर ते खोटं असेल तर प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यास आणि प्रमाणपत्र घेणाऱ्या व्यक्ती दोघांनाही सजेची तरतूद 2000च्या अधिनियमामध्ये आहे, 2012च्या नियमात आहे. पुरावा नसताना शंका कुशंका आम्हाला असं वाटते मागच्या दाराने होईल, पुढच्या दाराने होईल असं नाही. कारण अच्छा, जात प्रमाणपत्र मिळाल्याबरोबर त्याला बेनिफिट मिळतो का? नाही, त्याची पडताळणी करावी लागते, कास्ट व्हेरिफिकेशन करावं लागतं. कास्ट व्हेरिफिकेशननी असंच होणार आहे का अधिकाऱ्याशी संगमत करून? तसं होत नाही. कोणी सरकारी अधिकारी आपली नोकरी धोक्यामध्ये टाकत नाही. आणि झालं असेल तर पुराव्यासहित माणसाने म्हटलं पाहिजे नाही का, हा माझ्याकडे पुरावा, या माणसाची कास्ट सर्टिफिकेट झाली, याचं कास्ट व्हेरिफिकेशन झालं, पण याच्याकडे कुठलाही पुरावा नाही. तक्रार करा ना, त्याची हे आहे ना, तो त्याचा कास्ट सर्टिफिकेट रद्द होऊ शकतो, अधिकाऱ्याचं पिवळं बाहेर येऊ शकते. खरंच जर होतं त्याच्या आधारावरती मग तुम्ही आरोप करा. पण आपल्याजवळ काही पुरावे नसताना आरोप करणं ही आमची संघटना असल्या प्रकारचं काम करत नाही. पात्र हा जो शब्द आहे याला घेऊन हा सगळा घोळ होतो आहे. आपण बघतो आहे की राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि सकल ओबीसी समाज या दोन संघटना आता या ओबीसी समाजामध्ये पाहायला मिळत आहेत. आणि कुठेतरी पात्र शब्द असल्यामुळे आहे आणि पात्र जर काढला तर किती फरक पडेल? काहीच फरक पडत नाही, काहीच फरक पडत नाही. पात्र शब्द असो की नसो काही फरक पडत नाही. कारण शेवटी शासन निर्णयाची सुरुवात कुठून आहे? मराठा समाजातील ज्या व्यक्तीला कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचं प्रमाणपत्र पाहिजे असेल त्याच्या पुढचं वाचा ना शब्द त्या व्यक्तीच्या नातेवाईकाकडे, नातेवाईकाची परिभाषा दिलेली आहे. वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा यांच्या वंशावळीमध्ये जे नाते येतात त्या नातेवाईकाकडे कुणबी जातीचं प्रमाणपत्र असेल आणि तो नातेवाईक तशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र देत असेल, जी तरतूद 2000 आणि 2012 आहे, तरच तो अर्ज करू शकणार आहे. अन्यथा तो अर्जच नाही करू शकणार, पुढची प्रोसेसच थांबते तिथे. त्याच्यामुळे कसं काय? मग पात्र शब्द असो किंवा नसो एकसारखंच आहे. जी तरतूद आज आहे, आज असं म्हटलं की कुणबी समाजाचा पात्र व्यक्ती म्हटलं आहे का? किंवा कुठल्या ज्या 400 जाती आहे त्या जातीचा पात्र व्यक्ती म्हटलं आहे का? त्या जातीतल्या व्यक्तीकडे त्याच्या नातेवाईकाकडे तशा प्रकारचे कागदपत्र असेल, ज्याच्या जातीचा उल्लेख असेल, तर ती व्यक्ती त्या जातीच्या प्रमाणपत्राची मागणी करू शकतो आणि त्याला प्रमाणपत्र घेण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. तीच तरतूद 2 तारखेच्या शासन निर्णयात आहे. त्याच्यामुळे नवीन माणूस कोणी ओबीसीमध्ये येणार नाही, ओबीसीचं नुकसान होणार नाही, या मतावरती मी आजही ठाम आहे. तर आपण बघितलं की आज जो भव्य मोर्चा नागपुरात घातलेला आहे, तर या मोर्चामुळे किंवा या पात्र या शब्दामुळे हा मोर्चा होतो आहे आणि GR रद्द करण्याची मागणी होत आहे. परंतु बबनराव तायवाडे यांनी सांगितलेलं आहे की पात्र या शब्दामुळे कुठलाही फरक पडत नाही आणि आरक्षणाला, ओबीसीच्या आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकत नाही. आजही ते याच मतावर ठाम आहेत. क्षितिजा देशमुख, लोकमत, नागपूर.